गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोलिए सद्गुरु भगवान की जय। हनुमान जी महाराज की जय। सुखदेव भगवान की जय। जगदम्बा भवानी माता की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। तुझे बुद्रुक गेली 9 वर्षापासून श्री गुरु चरित्र पारायण, त्या निमित्ताने गेल्या वर्षीही हरिकथा येथे झाली आणि पुनश्च या वर्षीही श्रीराम कथा। या कार्यक्रमाचे सर्व आयोजक काळूबाई देवस्थानचे संस्थापक आदरणीय चंद्रकांतजी महाराज यांनी आपल्या आनंदासाठी आणि केवळ परमार्थ घडावा यासाठी गेल्या वर्षीपासून हरिकथेचा आग्रह धरलेला। हरिकथा श्रवण केल्याने शुकदेव भगवंतानेही वर्णन केलं, मनः शुद्धेन विद्यते कश्चित। मनाची शुद्धी होत नाही, शांती मिळत नाही। वस्त्र धुण्यासाठी साबण असतो, पावडर असेल, भांडे घासण्यासाठी, अंग शुद्ध करण्यासाठी उबटण आदी असतील। गाडी घाण झाली तर पाण्याने धुता येते, घड्याळ मिळाली तर लिक्विड लावून स्वच्छ करता येते। पण ज्याच्या आधारावर सुख समाधान मिळतं ते मन जर मळालं तर काय साधन आहे? बाह्य जगतामध्ये आजपर्यंत तर अनेक साधन निघाली नाही, बाकीचे सगळे साधन मिळाले। धरतीपासून चंद्रावर जाता येतं, समुद्रामध्ये किती खोली आहे हेही पाहता येतं, प्रकाशाची गती किती आहे याचंही माप गणित काढलं जातं। पण ज्याच्यामुळे सुख मिळतं ते मन शुद्ध करण्याचं साधन आणि लिक्विड आणखी काही मिळालं नाही। ते केवळ ऋषी मुनींनी चिंतन केलं आणि हे संशोधन करून हे मंत्र तंत्र उपस्थित केले। संत एकांतामध्ये बसले आणि सगळ्या जीवनाचं सार काय आहे ते शोधून काढलं। कशामुळे जीव परेशान होतो, त्याला दुःख का होतं, समाधान का मिळत नाही। आराम विश्रामाचा भोगता हे जीव, त्याला सदा आराम पाहिजे, विश्राम पाहिजे, समाधान पाहिजे, सुख पाहिजे। कारण त्याचा जन्मच सुखापासून झाला आहे, आराम आनंदापासून झाला आहे। असं काय आहे? शरीराने सुख मिळेल, संपत्तीने मिळेल, साधनाने मिळेल, की मनुष्य असा फिरत राहतो जीवात्मा, पण सुख नाही मिळत। मग तुलसीदासजीने पहिल्याच श्लोकामध्ये वर्णन केलं, शांत सुखाय तुलसी
रघुनाथ गाथा भाषा निबंध मतिमंजुल मातनोती. बाह्य सुख वेगळं आणि स्वांत सुख वेगळं. बाह्य सुखाला आधार लागतो आहे, स्वांत सुखाला आधार नाही लागत, एकट्याला प्राप्त होतं. किंबहुना बाह्य सुखासाठी अन्य साधनाची गरज आहे. गाडी आहे, बंगला आहे, शब्द स्पर्श रूप रस गंधादी पंचविषयाचा आश्रय आहे. पण स्वांत सुखासाठी या सगळ्यांना बाजूला सारून एकट्याचा हा विषय आहे. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. रघुनाथ परमात्मा रामचंद्र त्यांच्या एकतर धामामध्ये जावं लागेल किंवा त्यांचे गुण वर्णन करावे लागतील किंवा श्रवण करावे लागतील, लीला ऐकावे लागतील, लीला गाव्या लागतील, त्यांचं रूप पाहावं लागेल. आणि या तिघांनाही आणण्याचं काम नाम करतंय. त्यांचं नाम घ्यावं लागेल. नाम उच्चारण केलं तरच धामाचं महत्त्व कळतं. धामामध्ये बसलात तुम्ही आळंदीत पंढरपुरात आणि नाम जर आपण घेतलं नाही तर धामाचा काही उपयोग होत नाही. धामामध्ये तुम्ही बसलेले आहात, लीला तुम्ही जर ग्रहण नाही केल्या तर धामाचा उपयोग नाही. रूप त्याचं पाहिलं, रूपाला पाहिलेलं आहे, पण त्याचं नाम जर आपण घेतलेलं नसेल तर रूप पाहूनही फायदा होत नाही. पांडुरंगाला बऱ्याच माणसांनी पाहिलेलं असणार आहे. पंढरपुरामधला विठ्ठल पाहिला, अयोध्यामधला रामही आम्ही तुम्ही सगळ्यांनी डोळे भरून पाहिला, तरीही त्याचं आम्हाला महत्त्व नाही कळणार, तेवढा आनंद येणार नाही. रूप पाहिलं तरी आनंद नाही तेवढा. लीला श्रवण केल्या, गुणगान वर्णन केलं, पण तेवढं नाही समजलं, तेवढा नाही आनंद येणार. धामामध्ये राहिला, सगळं काही गेलं, पण तेवढा आनंद येत नाही. मग यासाठी नाम पहिलं पकडावं लागेल. नाम पकडलं, रूपामध्ये आनंद आला. नाम पकडलं, लीलेमध्ये आनंद आला. नाम पकडलं, धामामध्ये आनंद आला. नाम मूळ कारण आहे. म्हणून तुलसीदासांना विचारलं की रामायणामध्ये काय आहे. तुलसीदासजी सहज बोलले गेले की रामायणामध्ये एक मात्र आहे, ते राम नाम. यही महारघुपती चरित उदारा. अति पावन पुराण श्रुति सारा. यही रघुपति नाम उदारा. अति पावन पुराण श्रुति सारा. मंगल यही महा
यामध्ये अति पावन आणि पुराणाचं सगळ्यांचं सार जे आहे ते आहे रामनाम. सगळ्याच सार आहे रामनाम. शास्त्र करोडो आहेत, ग्रंथही बरेच आहेत, श्लोकही करोडो आहेत. या सगळ्या श्लोकांचं आणि शास्त्रांचं सार जे असेल तर ते हरिनाम आहे, ते कृष्ण नाम आहे, रामकृष्ण हरी आहे. बाकी त्याच्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये फिरण्यामध्ये रुची असेल तर फिरायला काही हरकत नाही. वेळ असला तर फिरावं शास्त्रामध्ये, गल्ली गल्लीमध्ये जावं. कधी पांडव प्रताप गल्लीमध्ये चला, कधी राम विजय, कधी हरी विजय, कधी 18 पुराण, साई शास्त्र याच्यामध्ये फिरलं तर सार मात्र आहे हरिनाम. त्याच्याशिवाय काहीही मिळणार नाही. समाधान पाहिजे असेल तर हरीचं नामच आहे. बाकी बुद्धी, वेळ आणि जर थोडासा संस्कार असतील तर शास्त्र ठीक आहे. टाईम नसेल तर, टाईम जर नसेल तर नाही नाही रक्षते डुकरी करणे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. जसं आंब्याच्या बुडामध्ये मुळीमध्ये रस आहे, सालीमध्ये पण रस आहे. आंब्याच्या पानामध्येही रस आहे, तवरामध्ये रस आहे, कैरीमध्ये रस आहे. पुन्हा फळ लागलं, फळात रस आहे. पाडाला लागला आंबा, त्यालाही रस आहे. काढला, पिकवला, त्याला मऊ केला, असा रस काढला, हातावर घेतला आणि चाटला, रस आहे. मुळामधला रस, सालीमधला रस, पानामधला रस, तवरामधला, कैरीमधला रस भिन्न भिन्न आहे. तर सगळ्यात गोड आणि मानवाला आवडणारा रस कोणता आहे? मुळातला आहे का सालीमधला आहे का पानामधला आहे का पिकलेल्या आंब्यामधला आहे? कोणता रस चांगला आहे? हा, पिकलेल्या आंब्या. निगम कल्पतरोर गलितम फलम, फलामधला रस चांगला आहे. अहो भाविकाः, अहो भाविकाः रस रसिकाः. आणि मनुष्य रसाचा प्यारा आहे, त्याला सार लागतंय. थोडक्यात सांगा महाराज, थोडक्यामध्ये द्या आम्हाला, जेणेकरून आमचा प्रवासही होईल, झोपही होईल आणि आम्हाला जिथं जायचं तिथे पोहोचताही येईल. निद्रेचे सुख न मोडे, प्रवासो तरी बहुसाल घडे. ऐसे शोकासना सांकडे सोपे होय. 5व्या अध्यायामध्ये माऊली लिहितात. माऊलीची लेखणी म्हणजे अतिशय सुंदर. निद्रेचे सुख न मोडे, प्रवास तरी बहुसाल घडे. शोकासना सांगडे सोपे होय, आणि सोपंही असावं. तसं आम्हाला त्रासही झाला नाही पाहिजे, ऐकायलाही गोड लागलं पाहिजे आणि परिणाम भारी झाला पाहिजे. असं कोणतं आहे? करता बी यावं, केल्यानंतर फळ सगळ्या शास्त्राचं मिळावं असं आम्हाला पाहिजे. ते आहे सगळ्यात सोपं आणि सगळ्यांचं फळ देणारं हरीचं नाम आहे रामकृष्ण हरी. एवढाच, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तो राम जो आहे, तो राम असणारा किती प्रकारचा राम आहे हो? राम हा 3 प्रकारचा आहे आणि रावण सुद्धा 3 प्रकारचाच आहे.
एक राम आहे त्रेतायुगामध्ये जन्माला आलेला दशरथाचा पुत्र तो राम. दुसरा राम आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये घटाघटामध्ये बसलेला राम. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी तो राम. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं तो ईश्वरः राम. दोन झाले. तिसरा राम आहे सत्य त्रेता द्वापार आणि कली या चारही युगामध्ये जन्माला आलेला मनुष्य. त्रेतायुगीन रामासारखा जर वागला गेला तर तो मानव राम आहे. आम्ही तुम्ही रामच आहोत. रामाने काय केलं? मनुष्य जन्मामध्ये येऊन मानवाने राम कसं प्राप्त होता येतं, ईश्वर कसं प्राप्त होता येतं, सुखामध्ये कसं राहावं, दुःखामध्ये कसं राहावं, याचे वागणुकाने याचं आचरण करून दाखवलं. राम द्विनाभिभासते. राम दोन वचन बोलत नाही, एकच वचन बोलतो. रामो द्विनाभिभाषते, रामो द्विनाभिसंधत्ते. राम दोन बाण सोडत नाही आणि राम दोन पत्नी करत नाही. तीन त्याचे आचरण आहे. त्या तीनच गोष्टी जर माणसाने सांभाळल्या गेल्या तर मनुष्य कलियुगामध्ये सुद्धा राम आहे. त्याला कलियुगीन मानवीय राम म्हणतात. आम्ही पण रामच आहे ना, तुम्ही पण रामच आहात. त्या तीन गोष्टी जर आपण केल्या आपण राम आहे. तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म, परंतु मूर्ख नेने वर्म कदा काळी. तीन गोष्टी सांभाळल्या तर आम्ही साक्षात राम आहे. आजही आहे, उद्याही आहे, परवाही आहे, कधीही आहे. फक्त तीन गोष्टी सांभाळायच्या. खोटं बोलायचं नाही, वाणी बदलायची नाही. द्विनाभी संधत नाभी भासते. दोन वचन नाही, एक. प्राण जाय पर वचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई. असं जर वागला तर तो साक्षात राम आहे. आणि मग रावण सुद्धा तीन आहेत. रावण सुद्धा तीन आहे. त्रेतायुगामध्ये रामाच्या पहिलं जन्माला आलेला पुलस्त्य ऋषीच्या विश्रवाच्या घरी पौलस्त्य ज्याला म्हणतात तो रावण. दुसरा रावण आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेला अहंकार. रावण आहे तो. मी मोठा, मी मोठा, हा जो अहंकार तो रावण आहे. पहिल्यासारखं माईक राहू द्या, माईकवाले पहिल्यासारखं. आणि तिसरा रावण आहे जो परनारीचं अपहरण करणारा, दुसऱ्याचं दान घेणारा, चारही युगामध्ये असणारा मनुष्यरूपी रावण. एक राम तेव्हा आला आणि त्या रावणाला त्याने मारलं रामाने. पण आता एक रावण नाही राहिला. घर घर में रावण बैठे, इतने राम कहा से लावो. घराघरामध्ये रावण बसलेला आहे. असे घराघरामध्ये बसलेल्या रावणाला मारण्यासाठी एवढे राम कुठून आणावे? म्हणून ही रामकथा आहे. रामकथेने अहंकार रूपी रावण मारला जातो. ज्याने मन लावून कथा ऐकली, सादर कथा ऐकली, त्याचा अहंकार रूपी रावण एका कथेमध्ये समाप्त होतो.
एकाच कथेत जास्त त्याला लागत नाही. फक्त मग ऐकायचं कसं महाराज? आम्ही बऱ्याच कथा ऐकल्या, बरेच कीर्तन ऐकले, बरंच आम्ही श्रवण केलं आहे आणि बऱ्याच लोकांनी श्रवण केलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. पण तरी त्यांचा अहंकार गेला नाही, त्यांचं रावणत्व संपलं नाही. उलट पक्षी त्यांना जास्त अहंकार आहे. हे कसं काय महाराज? ऐका, एक तर दवा चुकीची असेल किंवा रोगाचं निदान चुकीचं असेल, दोन्हीपैकी काहीतरी गडबड आहे. परमपूज्य डोंगरे महाराज म्हणायचे, एका दिवसाच्या कथेमध्येच माणसाचा उद्धार होऊ शकतो. जर नाही झाला तर एक तर प्रवक्ता चुकीचा असेल किंवा श्रवण करणारा चुकीचा असेल. दोनच गोष्टी म्हणले, तिसरी गोष्ट नाही. कोण म्हणतंय? डोंगरे महाराज, ज्यांनी कधी कथा करत असताना सेठानीचं कधी नाव घेतलं नाही. अशी कृष्णमूर्ती असायची, त्यांच्याकडे बघून कथा सांगायची. 4 तास त्याच्याकडेच बघायचं, पाहिलं तर नाही वाटलं तर डोळे झाकायचे, उघडले तर कृष्णाकडे पाहायचे. असे महात्मे ज्यांनी पहाटे एकादशीला आंघोळ करून पद्मासनामध्ये बसून देश सोडला. देशामध्ये विदेशामध्ये ज्यांच्या कथा होत असत, असे परमपूज्य डोंगरे महाराज म्हणतात, एका दिवसाच्या कथेमध्ये जीवाचा उद्धार होऊ शकतो, होतो. जर नाही झाला तर प्रवक्ता चुकीचा आहे किंवा ऐकणारा चुकीचा आहे. ऐकणाऱ्याने कसं ऐकायचं आणि प्रवक्ताने कथा कशी सांगायची, बोलायची ते सांगायचे. प्रवक्त्याने कथा देवासाठी, सत्यासाठी माझे शब्द उपासना, केले या वचनाचे ते नोहे. आणि श्रद्धेने कथा सांगायची, विश्वासाने कथा सांगायची, वर्णन करायचं. देव साक्षात ऐकायला बसले आहे, ऐकणारे साक्षात देव रूप आहे असं समजायचं. इथे परमात्मा बसलेला आहे, फिरायला गेले तिथं पण आहे. त्याचं अनुचिंतन मनन त्याने वक्त्याने करायचं असतं. आणि ऐकणाराने कथा कशी ऐकायची, प्रश्न केला त्यांना. अरे श्रद्धेचं आसन ठेवायचं, विश्वासाची सावली ठेवायचे, अंतःकरण सरळ ठेवायचं. या 3 गोष्टी सांभाळल्या ही कथा कानामध्ये शिरते आणि आलेली कथा कानामध्ये ती जीवनामध्ये जगून दाखवायची, तेव्हा त्याचा उद्धार होतो. कथा जगण्याचं साधन आहे, कथा जिवंत राहण्याचं माणसाचं लक्षण आहे. कथेमध्ये गेला की त्याने जे काही श्रवण केलं त्याचं जीवनामध्ये आचरण करायचं. असं जर केलं तर कथा त्याचा उद्धार करते आहे. अशी ही कथा कीर्तन करावे, कीर्तन करावे,
आचरण केल्यावर एक कथा पर्याप्त आहे, जीवन सुधारून घेते. एका कथेमध्ये आपण पार झालो, आपल्याला तत्वाची प्राप्ती झाली, आचरणही करता आलं, तरी पण ते पुन्हा टिकवण्यासाठी पुन्हा पुन्हा कथा श्रवण, चिंतन आणि मनन आणि प्रवचन करावं लागतं. त्याच्याशिवाय होत नाही. एकदा जेवण केलं म्हणजे दुसऱ्या वेळेस करावं लागत नाही असं नाहीये, पुन्हा पुन्हा करावं लागतं जीवन चालण्यासाठी. तसं एकदा आपण कथा श्रवण केली आणि तत्वाची प्राप्ती झाली, पुन्हा काय करण्याची गरज आहे असं नाही, पुन्हा पुन्हा करावं लागतं. आनंद येण्यासाठी त्याच्या चिंतनामध्ये राहावं लागतं. म्हणून ही भागवत कथा आहे. ज्यांना प्राप्त झालंय तत्व त्यांच्यासाठीही आहे, ज्यांना प्राप्त झालेलं नाही त्यांच्यासाठीही आहे, आणि काही कळत नसेल त्यांच्यासाठी पण आहे. जे रात्रीच झोपायचे, सकाळी उठले की श्लोक समाप्त, कोरे कागद असायचे, काशीमध्ये घडलंय. पुन्हा सकाळी उठायचे, पुन्हा लिहायला सुरुवात करायची, पुन्हा लिहिता लिहिता झोपले संध्याकाळी की पुन्हा कागद तसे ठेवायचे. सकाळी उठले तर कोरे कागद. 4-5 दिवस असं झालं. 5-6 दिवसानंतर भोला शंकर स्वप्नामध्ये आला. ओ महाराज बाबा, तुम्ही जे भगवत कथा लिहित आहात, रामकथा, ती संस्कृतमध्ये तुम्ही लिहित असल्यामुळे ते संस्कृत शब्द मी सगळे पुसून टाकत असतो. तुम्ही संस्कृत लिहू नका, हिंदी भाषामध्ये लिहा. शंकराने आदेश दिला. मग गोस्वामी तुलसीदासांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिण्याचं बंद केलं. केवळ 6 श्लोक संस्कृतमध्ये लिहिले. प्रथमतः श्लोक आहे वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. इथून सुरुवात केली. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वंदते. 6 श्लोक ठेवले, बाकी सगळं हिंदीमध्ये लिहिलं. आपल्या संपूर्ण भागवत संप्रदायामध्ये आपण वारकरी संप्रदाय माणसं, भागवत संप्रदायाची माणसं, 5 देवाची पूजा आपण करतो. आद्य गुरु शंकराचार्यांनी आपल्याला संदेश दिला की 5 देवांची आपण पूजा करायची. पहिले आहे सूर्यनारायण, दुसरे आहे विष्णू भगवान, तिसरे शंकर भगवान, चौथे जगदंबा भवानी आणि 5वे आहेत गणेश भगवान. या 5 लोकांची आपण पूजा करतो. भास्कर म्हणजे सूर्यनारायण. सूर्यनारायणाची पूजा कशी करायची? सूर्यनारायण उगवण्याच्या पहिलं प्रातःकालामध्ये आपण उठायचं. कधीही सूर्य उगवल्यानंतर झोपायचं नसतं. सुट्टी जरी असली तरी पण कधीच नाही. नाही तर आज सुट्टी, बस भरपूर झोपा आज, असं कधी करायचं नाही. ज्याला आरोग्य पाहिजे त्याने लवकर उठायचं, ज्याला बुद्धी पाहिजे त्याने लवकर उठायचं, ज्याला लक्ष्मी श्रीमंती पाहिजे त्याने लवकर उठायचं. तरी किती 1 तास पहिलं, सूर्यनारायणाच्या पहिलं आंघोळ करून तयार राहायचे स्वागतासाठी. भास्करा आरोग्यम इच्छेत
असं आयुर्वेदाचं सूत्र आहे. भास्करापासून आरोग्य मिळतं. भास्कर उगवण्याच्या पहिलं जो उठतो त्याची बुद्धी तेजस्वी राहते, चांगली राहते आणि त्याला लक्ष्मीही प्रसन्न राहते. उठायचं, आंघोळ करायची, अर्घ्य द्यायचं किंवा नारायणाला सूर्याला प्रणाम करायचा, ही त्याची पूजा आहे. दुसरा अर्थ आहे तमसो मा ज्योतिर्गमय, अज्ञानाकडे नाही जायचं, ज्ञानाकडे जायचं. ही सूर्याची उपासना आहे. ज्ञान माणसाने जिथं मिळेल तिथून घ्यायचं. कुठलंही ना, तुम्ही आलात ना जरा स्वार्थी व्हायचं. जिथे मिळेल तिथं थोडं 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 ऐकायला मिळतंय ना, तर त्या ऐकण्यामधून काय आपल्याला माहीत नव्हतं एवढ्या, काय आपल्याला मिळालं ते आपलं लिहून घ्यायचं. ते आपली पुंजी आहे. आपली कुठं श्रवण केलं होतं लगेच आठवलं पाहिजे, आठवतं मग त्याला एक स्वार्थी होऊन श्रवण करायचं. स्वार्थ साच जीवक होये हा, मन क्रम वचन राम पद नेहा गेहा नेहा. म्हणून आपल्याला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे ना. मग ज्ञान असं जाग्यावर बसून मिळत नाही. थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू हळूहळू मिळतं ना. त्याच्यापासून प्राप्ती होते ज्ञानाची उपासना. ज्ञान मला पाहिजे आहे, मला पाहिजे आहे, त्याला सूर्याची उपासना म्हणतात. विष्णूची उपासना. विष्णूच्या उपासनेचा अर्थ आहे सगळ्यामध्ये तो बसलेला आहे, त्याला सगळ्यामध्ये पाहायचं. ही विष्णूची उपासना आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अंग, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. सगळ्यामध्ये तो बसलेला आहे. मूर्तीमध्ये आहे, झाडामध्ये आहे, नदीमध्ये आहे, गाढवामध्ये, गायीमध्ये, सगळ्यामध्ये अनंत रूपाच्या उपाधीने तो बसलेला आहे. म्हणून कोणाचाही अपमान करायचा नाही. एवढं झालं की त्याची पूजा आहे. लक्षात येते? कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं, तुम्ही कोणाचाही मत्सर करू नका, निंदा करू नका. हिंसा तर लांबच राहिली. एवढं केलं विष्णूची पूजा आहे. मंदिरात पूजा केली, दुसऱ्याचा तिरस्कार केला तर आपण ईश्वराची पूजक नाही होत.
आपण निंदक होतो, मत्सर करणारे होतो. म्हणून सावधान. ही विष्णू पूजा आहे, कोणाचाच तिरस्कार नाही, कोणालाच त्रास होणार नाही असं राहणं. तिसरं आहे शंकर भगवान. शंकर भगवंताची पूजा कशी आहे? शंकराचा अर्थ आहे शं कल्याणं करोति इति शंकरा. सगळ्यांचं कल्याण हो, आम्हीही सुखाने राहो आणि तुम्हीही सुखात राहा. जीने दो, जीने और जीने दो, जीवो और जीने दो, हे जे लिहिलंय हिंदीमध्ये त्याचा अर्थ तो आहे. तुम्हीही सुखाचं राहा, आम्ही पण राहतो. त्याला म्हणतात शंकराची पूजा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ही शंकराची पूजा आहे. पार्वतीची पूजा श्रद्धा. आपण ज्या धर्मामध्ये राहतो, जिथे राहतो तिथे श्रद्धा ठेवायची. मंत्र असेल त्यावर श्रद्धा, भगवान तुमचा देव असेल त्यावर श्रद्धा ठेवायची. तुमचे गुरु असतील, गुरु वेदांत वाक्येषु विश्वास इति श्रद्धा. गुरु वेदांताचं वाक्य, ग्रंथाचं आणि ईश्वर यांच्यावर विश्वास ठेवणं त्याला श्रद्धा म्हणतात. ही देवीची पूजा आहे. आणि गणपती बाप्पा आहे. गणपतीचा अर्थ आहे विवेकाची उपासना करणं. म्हणजे सार जे आहे त्याचं ग्रहण करायचं, असाराचा त्याग करायचा. या जीवनामध्ये दोन गोष्टी आहेत, एक चांगली गोष्ट आहे आणि एक वाईट आहे. वाईटाचा त्याग करायचा आणि चांगल्याचा स्वीकार. तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला दोन गोष्टी दिसणार आहेत, एक चांगलं दिसेल, एक वाईट दिसणार आहे. माणूस घ्या, पशु घ्या, कुठे शेती घ्या, गाव घ्या. गावामध्ये गेलं तर आपल्याला वाईट माणसं मिळणार आहेत, चांगले मिळणार आहेत. वाईटाचा विचार न करायचा, चांगल्याचा विचार करून चांगल्याचं गुण घ्यायचे. कुठेही जाव, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माणसं म्हणतं आमच्या गावासारखं गाव नाही बाबा. कुठे बी चला, आमच्या गावासारखं गावच नाही हो, असं माणसं सहज म्हणतात. इथले नाहीत म्हणत. आम्ही जिथे जिथे जातो तिथं तिथं ऐकायला मिळतं, महाराज तुम्हाला माहित नाही आमच्या गावासारखं गाव नाही. पुढचं नाही म्हणत मी, तात्पर्य कळत असेल तुम्हाला. याचा अर्थ आहे कुठेही गेलात, इथून अमेरिकेला जरी गेला तर तिथं पण तसंच आहे, जपानला जरी गेला तिथं पण तसंच आहे, हरिद्वारला गेला तिथं पण तसंच आहे, काशीला जा तिथं पण तसंच आहे. आपल्या भागवत धर्मामध्ये वर्णन केले आहे या 5 देवतांच्या उपासनेला. आपण सगळी उपासना नाही करू शकत. सूर्याची नाही करू शकत, ईश्वरा विष्णूची नाही, शंकराची नाही, जगदंबाची नाही, गणपतीची नाही. तर मग काय करायचं? या पंचदेवताचे मी आता जे तत्व सांगितले हे 5ही तत्व सद्गुरूमध्ये असतात. मग त्या सद्गुरूच्या चरणाची वंदना करायची. 5ही तत्व आपल्या जीवनामध्ये येतील. म्हणून तुलसीदासांनी लेखणी उठवली, हिंदीमध्ये लिहिलं, प्रथम सद्गुरूची वंदना केली. वंदव गुरुपद पदुम पराग, सरोची सबास सरस अनुराग, अमीय मरीमय चूरण चारु, समान सकल भव तुझ परिवार, सुकृति संगूतना विमल विभूति, मंगल मंगल मोद प्रसूति, जन मन मन मुकुर
तिलक गुण गण बस श्री गुरु पदारख मन गण ज्योति सुमिरत देव दृष्टि होती दलन मोहतन प्रकाश बड़े भाग आवहि जासु उगरहि विमाला विलोचन ही के मिटहि दोष दुख भवर जनी के सुदय राम चरित महिमानिक गुपुत प्रगट जह जो जहि खानिक यथा सुअंजन अंगी द्रुग साधक सिद्ध सुजा कौतुक देखता शैलवन भूतल भुरी निदान गुरु पदरज मृदु मंजुल अंजन नयन अमेय दृग दोष विभंजन श्री करी विमाला विवेक विलोचन वरणहु राम चरित भव मोचन मंगल भवन अमंगल प्रभु गुरुच्या चरणाला वंदना करतात. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, गुरुच्या चरणाच्या धुलीचा तिलक जर माणसाने कपाळावर लावला तर त्याच्या कपाळावरती लिहिलेले जे अक्षर कुअंक आहे ते सुअंक होतात. त्या धुलीला जर आपण डोळ्याला अंजन केलं, ती डोळ्यामध्ये थोडीशी जर धूळ लावली गेली तर माणसाच्या दृष्टीमध्ये असणारा तमोगुण आणि रजोगुण समाप्त होतो. गुरुचरणाच्या 10 बोटाच्या नखाकडे साधकाची दृष्टी आणि साधूची दृष्टी गुरुची त्या शिष्याच्या शिखावर जर असेल तर त्याचे संपूर्ण दोष समाप्त होतात आणि सुखाचं साम्राज्य त्याला प्राप्त होतं. असे जे गुरु आहेत ते गुरु आपला जो पायाळू असणारा जसा माणूस आहे त्या पायाळू माणसाच्या डोळ्याला जर एक वल्ली आहे आणि ती वल्ली जर एका मुहूर्तावर काढली आणि तिचं चूर्ण जर बनवलं आणि ते काजळ जर त्याच्या डोळ्याला लावलं पायाळू माणसाच्या, तर त्याला जमिनीमध्ये काय आहे ते दिसतं. सोनं असलं तरी दिसतं, पाणी असलं तरी दिसतं, धातू असला तरी दिसतो. जो पायाळू आहे. आता कथा संपल्यावर नका विचारू वल्ली कोणती आहे म्हणून. ती वल्ली आहे. माणूस समोर आला त्याच्या मनात काय आहे हे पण जाणता येतं त्या पायाळूच्या साधनेच्या द्वारे. पाहिलं की लक्ष ते सांगतो माणूस की तुझ्या मनात हे चाललंय, तू यासाठी आलास, तुला एवढे भाऊ आहेत, एवढे बहिणी आहेत, तुला एवढी शेती, एवढं घर आहे, घरामध्ये अमुक अमुक पिढा आहे, ते सगळं त्याला सांगता येतं पायाळू जर असला तर. आणि सिद्धवल्ली जर केली तर. तसा गुरुच्या चरणाची धुली किती सोपा आहे ते तर फार अवघड आहे. पायाळू म्हणजे पायाकडून ज्याचा जन्म झाला पाहिजे, पुन्हा त्याने अमावस्या आधी सूर्यग्रहणाआधी कालामध्ये ती वल्ली शोधायची, त्या रात्रीमध्ये जायचं, परत तिथे
काहीही भूत पिशाचं असतात ती आणायची, परत प्रयोग करायचा, परत डोळ्याला लावायची. हे किती अवघड आहे. पण गुरुच्या चरणाची धुली जर ते घेतली आणि प्रेमाश्रूने भिजवून जर काजळ लावलं गेलं, तर त्याला सगळ्यांच्या मध्ये बसणारा जो राम खजिना धन आहे परमात्मा, तो त्याला दिसायला सुरुवात होते. साधक सिद्ध सुजान जिमी कौतुक देखत सैलवन भूतल भुरी निधान. असे गुरुजी जे आहे त्या गुरूंची महिमा तुळशीदासांनी वर्णन केले. आणि खरंच आहे, भारत देशामध्ये गुरु आणि शिष्याचं नातं फार मोठं आहे, फारच मोठं आहे. आई बापाचं नातं देहापुरतं असतं, पण गुरुचं नातं हे जन्मजन्मांतरापर्यंत असतं. आई बाप देहाला जन्म देतात, गुरु मनाला जन्म देतो. आई बाप देहाला सांभाळून सुदृढ करतात, गुरु आपल्या शिष्याच्या मनाला सांभाळून त्याला दृढ करतात, असं पक्क करतात की कधी ढासळणार नाही. कुठे गेलं तरी त्याचं मन असं अचलोयम असं राहणार, स्थिर राहणार. म्हणून गुरु मनाला सांभाळणारा आहे. आई बाप देहाला चारा पाणी घालून सांभाळणारे आहेत. पण देह एक दिवस समाप्त होतो, पण मन मात्र जन्म जन्मांतरी तेच असतं. संस्कार कायमचे राहतात. पूर्वजन्माचे संस्कार या जन्मामध्ये येतात, या जन्मातले संस्कार पुन्हा पुढच्या जन्मामध्ये जातात. मन तेच राहतं, ज्याला सूक्ष्म शरीर आपण म्हणतो. हा देह इथे पडला जातो, त्याचा काही संबंध नाही. पण कर्मानुगो गच्छति जीव एकहा, एक जीव कर्म अनुगच्छति, पुढे पुढे तो जातो. हा देह संपला, इथे पडणार. पण मन आणि जे असणारं सूक्ष्म शरीर 16 तत्व, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार प्रकृती आदी हे 16 तत्व बरोबर जातात. याला सांभाळण्याचं काम गुरुजी करतात. म्हणून त्या गुरूंचं तोंड भरून गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन केलं. गुरु तर पाहिजेच. माझे बरेच माणसं आहेत ते म्हणतात आम्ही कोणी गुरु केलं नाही आणि करणार पण नाही. का? भले मी स्वतःच गुरु आहे. तुम्ही स्वतः गुरु नाही होऊ शकत, स्वतः गुरु नाही होता येत. देवाला पण गुरुकडे जावं लागलं ना. सांदीपनीच्या आश्रमात कोण गेलं? कृष्ण कन्हैया. वसिष्ठाच्या आश्रमामध्ये राम. हे महातत्व जर जाऊ शकतात तर आम्ही तर काय दरी आम्ही खसखस जायलाच पाहिजे. आणि गुरुपाशी पण अशा गुरुपाशी जायचं जिथे आपलं मन टेकल. जर मन कुठंच टेकत नसेल तर हनुमानजी पाशी जा डायरेक्टली. हनुमंतापाशी जमत नसेल माऊली पाशी जा. माऊली पाशी नाही जगद्गुरु तुकाराम महाराजापाशी जा. तिथं पण नाही जमत डायरेक्ट पांडुरंगाला गुरु माना. तिथं पण नाही जमत मग राम नाम मंत्र जिथे ऐकला तिथे त्याला घ्या आणि बाजूला व्हा. तो मंत्र सुद्धा गुरु होईल. कुठंच बघायचं काम नाही. आणि तिथं पण नाही जमत मग गळ्यात दगड बांधा समुद्रात जा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. इथं जमत नसेल तर कुठं जमणार आहे? हे जर जमत नसेल, ते जर जमत नसेल आणि असं जर तुम्ही म्हणत राहात कलियुगामध्ये साधू संत कुठं राहिले असं जर म्हणत असाल तर फार तुम्ही घाटा करून घेत आहात. सांगू का? संत आणि सती ज्या वेळेला ज्या दिवशी एक क्षणभर जर इथं नसेल तर परमात्मा या जगाला ब्रह्मांडाला क्षणभर सुद्धा ठेवणार नाही. ज्यावरती सूर्य उगवतो, ज्यावरती मावळतो
त्या अर्थी संत आहे आणि सती जगदंबासारखी आहे, म्हणून हे ब्रह्मांड चालले. अशा गुरुची वंदना गोस्वामी तुलसीदासांनी केली. पुन्हा ब्राह्मणाची वंदना केली. जेव्हा ब्राह्मणांच्या समोर सगळा समाज जातो, बाबा गोदेव म्हणतात त्यांना, ब्राह्मण दैवता. एकादशी कधी आहे सांगा, लगेच सांगणार ब्राह्मण दैवता. पंचांग बघून सांगणार. ग्रह नक्षत्र तारा कधी आहेत, ग्रह सूर्यग्रहण कधी आहे, लगेच सांगणार. समाजाचा संशय दूर करणारी जी देवता आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. अशा ब्राह्मणाची वंदना. पुन्हा जलामध्ये राहणाऱ्या जीवांची वंदना, आकाशामध्ये राहणाऱ्या जीवाची वंदना, अंतरिक्षमध्ये जाणाऱ्या जीवाची वंदना. सगळ्या जलचर, भूचर, खेचर, खेचर म्हणजे आकाश, आकाशामध्ये राहणारे सगळ्याची वंदना केली. पुन्हा जे सज्जन आहे त्यांची पण वंदना केली. जे दुर्जन आहे त्यांना पण प्रणाम केला. दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम वंदो संत असज्जन चरणा बिचकच भया बिचकच वरणा मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सरसरत अधीर बिहारी मिलतहि एक प्राण हरिले बिछुरत एक दुख दारुण देहि मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सरसरत अधीर बिहारी अधीर बिहारी अधीर बिहारी. तुलसीदासजी म्हणले, दुर्जनाला पण मी वंदन करतो आणि सज्जनाला पण वंदन करतो, कारण दोघंही सारखे आहेत. हे कसं, दोघंही दुःख देतात. कसे कळालं नाही महाराज? दोघंही दुःख कसे देतात? दुर्जन आल्यानंतर दुःख देतो आणि सज्जन गेल्यानंतर दुःख देतो. म्हणजे बिछुरत एक प्राण हरिले मिलतहि एक दुःख दारुण देहि. सज्जनाची भेट झाली, दुर्जनाची भेट झाली की दारुण दुःख होतं आणि सज्जनाचा वियोग झाला की प्राण गेल्यासारखं दुःख होतं. म्हणून सज्जन कमी मिळतात. दुर्जनाची संख्या जास्त आहे, असुर संख्या जास्त असते, सज्जनाची संख्या कमी असते. पण तुलसीदासजी म्हणले, दोघंही मला वंदनीय आहे. का बरं? दोघांमध्ये माझा राम आहे. देवाची ती भूते म्हणून या. हे रामान विधी पाळणा पुरते. मी सगळ्यांना सन्मान देतो. तुकाराम महाराज म्हणले, मी सगळ्यांना प्रणाम करतो. हे रामान विधी पाळणा पुरते. का बरं? देवाची ती भूते मनोनिया. ती पण देवाची आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा देव आहे, म्हणून मी त्यांना प्रणाम करतो. सिय राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. पुन्हा आले राज दरबारामध्ये. तुलसीदासजी राज दरबारामधील कौसल्याला प्रणाम केला. कौसल्या पूर्व दिशा आहे, ज्या पूर्व दिशाने सूर्यनारायणाला जन्म दिला, तसं प्राची असणारी कौसल्या जगाला राम सारखा सूर्यनारायण पुत्र जगाला दिला. म्हणून त्या पूर्व दिशा प्राची कौसल्या तिला प्रणाम केला, कैकेयीला प्रणाम केला,
सुमित्राला दशरथजी महाराजांच्या 700 राण्या होत्या पत्न्या, त्यांनाही प्रणाम केला. पुन्हा दशरथजी महाराजांनाही प्रणाम केला. महाराज तुम्ही राजे आहात म्हणून नाही प्रणाम करत तुम्हाला. तुलसीदासजी म्हणले मग तुम्ही राजे आहात म्हणून नाही नमस्कार करत तुम्हाला, मग तुम्हाला यासाठी मी नमस्कार करत आहे. ज्या वेळेला राम वनवासात गेले 6 दिवस झाले, 6व्या दिवशी सुमंत महाराज वापस आले. सांगितलं राम आले का? बोले नाही. लक्ष्मण नाही, सीता नाही. ज्या वेळेला ऐकलं आता कोणी येणार नाही असं निश्चय झाला, त्याच वेळेला दशरथजींनी प्राण सोडले. बिछुरत प्राण प्रियतनु इव परिहरऊ. आता कोणी नाही येणार. राम राम कही राम कही, राम राम कही राम. रघुवीर प्रियतनु परिहरई तृणइव. 6 दिवस झाले होते. 6 वेळेला राम 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 म्हणले दशरथजी आणि प्राण सोडला. महाराज रामाच्या वियोगामुळे तुम्ही प्राण सोडला असल्यामुळे मी तुम्हाला प्रणाम करतो. तुलसीदासजी म्हणले. पुन्हा जनकजीला प्रणाम केला. पुन्हा सीतेला जनक सुता जग जाननी जानकी, तिला नमस्कार केला. लक्ष्मणाला, भरतला, शत्रुघ्नाला. आणि मग पुढं जाता जाता आता कवीची दृष्टी, संतांची दृष्टी डायरेक्टली तिथं जाते. त्या भवनामध्ये गेली आणि वर्णन करता 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 समोर हनुमानजी महाराज दिसले आणि मग हनुमंताला प्रणाम केला. जासु जस राम आप बखाना, विनवहू. असा हनुमंताला तुलसीदासजींनी प्रणाम केला. पवन कुवर प्रणवहू पवन कुमार, जासु बन घन आधार, जासु हृदय अगार, बसहु राम लखन चाप धर. हनुमानजी महाराज तुम्हाला मान नाही, तुम्हाला मदन नाही, तुम्हाला मत्सर नाही आणि तुम्हाला मोह नाही. 4 गोष्टी हनुमंताला नाही. ज्याच्यापाशी 4 गोष्टी नसतात त्यांना हनुमानजी म्हणतात. हनुमंताला मान कसला? मानाची काही अपेक्षाच नाही. कधी हे बघा, म्हणूनच त्यांनी वानराचे रूप धारण केलं होतं. दिसायला आहे बंदर, पण आहे किती सुंदर. दिसायला कसं आहे? बंदरचं रूप आहे, पण आहे सुंदर. त्यांच्यासाठी सुंदर कांड लिहावं लागलं. सगळी लीला सुंदर आहे हनुमंताची. सगळे देवता लोक गेले पण हनुमानजी इथेच राहिले. शंकर भगवान इथेच आहे आणि हनुमानजी पण इथंच आहे. कुठं जायची गरज नाही. हनुमंताची सेफ्टी पकडा, उद्धार करेल आपला. काही संशय ठेवायचा नाही. इथंच आहे हनुमानजी. ज्या वेळेला राम राज्याभिषेक झाला, सगळी सभा भरलेली होती. मान नाही ना हनुमानजीला. कशाच मान काय नाही. वानराने काय काय काम केलं. राम सीता सिंहासनावर बसलेले म्हणून सगळेजण बोलावले. वानर सेना सगळे आली, बसलेले आहे. राज दरबार आहे. त्याच्यामध्ये अमुकाचा सत्कार, त्याचा सत्कार, याचा सत्कार, हे सगळं पारितोषिक चाललंय. रामाचं लक्ष गेलं. सीताई रामाला म्हणते, प्रभू हनुमानजी दिसत नाही, ज्यांनी माझी शुद्धी केली. हनुमान आवाज दिल्याबरोबर
बाजून जसे पळत आले, टणकड उडी मारले, हात जोडून उभा राहिले. जे प्रभू. अरे कुठं होता? तो बाजूला होतो, पाहत होतो सगळी लीला. सीता मातेने आपल्या गळ्यामधला हार काढला, प्रभूच्या कानामध्ये सांगितलं, प्रभू या हनुमंतामुळे माझी प्राप्ती झाली, सगळं काही कार्य चांगलं सफल झालं. आज मी दिसते आहे आणि तुम्ही दिसत आहात सिंहासनावर, याच्यामुळे झालंय. त्याला एवढा हार द्या. हार दिला हनुमंताला. हनुमानजीने तो हार घेतला. असणारे गेले झाडावर आणि एक एक मणी फोडायचे, पाहायचे, फेकून द्यायचे. मणी फोडायचे, दाताने फेकून द्यायचा. सीतेला राग आला. एवढा मोठा गळ्यातला माणिक मोत्याचा हार मी या हनुमंताला दिला आणि याचा काय दोष आहे? आहे तर हा बंदरच. हनुमंता, हे काय करतोस तू? माझ्या गळ्यातला एवढा मूल्यवान हार तुला दिला, तो मणी फोडतो, खातो, फेकून देतो. काय पाहतोस त्या मण्यामध्ये? हनुमानजी म्हणले, आमच्या सारख्याला काय बाकीचं काही दिसत नाही. मी याला फोडून पाहतो, तो राम आहे की नाही याच्यामध्ये, तर रामच नाही काय. सीतेला राग आला. म्हणले, माझ्या मण्यामध्ये राम नाही म्हणतोस, तुझ्यामध्ये तरी राम आहे का? हनुमानजी म्हणले, माता असं बोलायचं नाही. माझ्यामध्ये राम नाही आहे. पैसा का तुला? हो, दाखव. माता मुलाची तक्रार सुरू झाली. हनुमंताने धरली छाती अशी फाडली. राम लक्ष्मण सीता असे दिसले. पुन्हा घाबरले सगळेजण. शक्ती अद्भुत होती. पुन्हा बंद केलं. सीतेने पाहिले. सीतेने तिघही रूप पाहिले. बरोबर आहे सगळे. सीता विचारते आहे, हनुमंता, तुझ्या हृदयामध्ये माझे प्रभू राम आहे, पण धनुष्य बाण घेऊन का बसवले तू? धनुष्य बाण तुला टोचणार नाही का? हनुमानजी म्हणले, माता आम्ही बंदर, आमचा स्वभाव चंचल आहे. आम्ही सदा सदा स्वार्थ परायण राहणारी माणसं आहोत. म्हणून मला सदा सदा असं भीती वाटते आहे. काम, क्रोध, लोभ, मद, अहंकार, मत्सर हे जे शत्रू आहे आमच्यावर आक्रमण करू नये माझ्या हृदयावर. आणि जर एखादा आला विकार तर मी माझ्या प्रभूला म्हणत असतो, तुमच्यापाशी बाण आहे ना, बाणाने त्याला उडवा. म्हणून बाण घेऊन बसवले. धरवू हृदय चाप धर. चाप म्हणजे बाण. कधी जर वाटलं अपविकार आपल्याला त्रास देतात, राम 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 चाप धर. म्हणून मी माझ्या हृदयामध्ये माझ्या प्रभूला बसवतो आणि धनुष्य बाण घेऊन बसवतो. हनुमानजी एवढे पराक्रमी आहेत. एकदा हनुमानजी म्हणले ना, प्रभू सगळं समारंभ झाला, चला आता आपलं कार्य संपलंय, विमान तयार आहे, सगळे विमानामध्ये बसा, अवतार कार्य संपलं, चला. वानर बसले सगळे विमानामध्ये. हनुमानजी शेवट राहिले. रामजीने विचारलं हनुमंताला, हनुमानजी चला ना, बसा, विमान तयार आहे, निजधामाला जायचंय, आपलं कार्य संपलं आता. हनुमानजी म्हणले, प्रभू वैकुंठामध्ये निजधामामध्ये जाऊन काही काम आहे का? तिथं काही काम? काम काही नाही. तिथं केवळ शांत बसायचं, अमृत प्यायचं, उड्या मारायचं नाही, काही नाही, गडबड काही करायची नाही. बरं, युद्ध आहे का? युद्ध पण नाही, काहीच नाही. मग काहीच नाही. वैकुंठ जाऊनी काय बा करावे, उगेच बैसावे मौन धरून. मौन धरून गपचीप बसायचं, अमृत प्यायचं, भूक लागत नाही, काही नाही, खाण्यापिण्याची झंझट नाही, काय नाही. नृत्य गायन असतं अप्सरांचं, तेवढं पाहायचं बस. हनुमानजी म्हणले, देवा तुझं वैकुंठ तुलाच घे, मला काही वैकुंठाला यायचं नाही. देवा
तिथे जर रामकथा असती तर लगेच आलो असतो. तिथे रामकथा आहे का? अरे नाही. भागवत कथा नाही. शिवमहापुराण नाहीये, तिथं नाही चालत भागवत कथा आधी. मग काहीच नाही, कथा नाही ना, तर मी जिथे कथा असेल तिथंच राहणार. आणि देवा, या धर्तीवर जोपर्यंत कथा आहे ना तोपर्यंत मी इथेच राहणार. आणि विशेषतया कथेमध्ये हनुमानजी महाराज असतातच. कशासाठी असतात? कोण कथा ऐकतंय, कोण गडबड करतंय, गदा घेऊन फिरतात इकडे तिकडे, ध्यान देऊन ऐकली का नाही, का झोपीमध्ये गेले होते, त्याच्यासाठी हनुमानजी स्वतः ऐकत उभे असतात. ते फिरत राहतात, बसत नाही, गदा घेऊन उभे. असे हनुमानजी राहिले. निजधामाला सगळे निघून गेले. भोजकट नावाच्या भोज राजाने आपल्या रामायणामध्ये लिहिलं, एकदा हनुमानजी महाराज हिमालय पर्वतावर गेले. जरा करमत नव्हतं म्हणून नखाने दगडावर काहीतरी लिहित राहिले. एवढा लिहित होते. लिहिता 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 मोठी शिळा तयार झाली. मोठा दगड हिमालयामध्ये काही झालं. एवढ्यामध्ये वाल्मिकी महाराज आले. वाल्मिकीला पाहिलं. हनुमानजी उठून उभा राहिले, प्रणाम केला. हनुमंता काय करत होता? बस करमत नव्हतं म्हणून नखाने थोडस प्रभूचे गुण लिहित होतो. काय लिहिले दाखवा. बघितलं वाल्मिकाने. पाहिल्याबरोबर चेहरा पडला वाल्मिकीचा. हनुमानजी म्हणले, प्रभू काही चूक झाली का लिहिण्यामध्ये माझ्या? तुमचा चेहरा एकदम उतरला कसा? वाल्मिकी म्हणले, हनुमानजी चूक नाही. एवढं सुंदर रामायण तुम्ही लिहिलेलं आहे. हे जर रामायण जगामध्ये प्रसिद्ध जर झालं तर मी लिहिलेलं रामायण कोण वाचेल, म्हणून मला चिंता वाटते. हनुमानजी म्हणले, असं आहे का? उचलली शिळा समुद्रामध्ये टाकून दिली. मी सहज बसलो होतो लिहायला, सहज लिहिलं. मला काही कवित्व करून मोठं व्हायचं नव्हतं. प्रभूजी, तुमचं रामायण जगामध्ये प्रसिद्ध होईल आशीर्वाद दिला. वाल्मिकीला बरी वाटलं. म्हणजे मान हनुमंताला नाही, मत्सर हनुमंतामध्ये नाही, मदन हनुमंतामध्ये नाहीच. अंजना माता हनुमंताला रोज म्हणू लागली, हनुमंता तुझं लग्न करायला पाहिजे, वयामध्ये आला असतो. हनुमानजी म्हणले, आई माझे दुसरे 4 भाऊ आहेत. त्या 4 भावाचं लग्न लाव आणि तुझ्या डोळ्याचं पारणं फेडून घे. मला काही लग्न करायचं नाही. आई बापाला वाटतं पोरांना लग्न करावं वाटतं की नाही. ते पुन्हा अंजना म्हणायचे, हनुमानजी लग्न कर बाबा, केलेलं बरं असतं. माझ्या डोळ्यात एकच तुझं अंग पिवळं झालेलं मला पाहायची इच्छा आहे. दुसरे आहेत 4 जण. आग्रह केला बराच दिवस अंजनी मातेने. पुन्हा हनुमंताला म्हणत राहायचे. हनुमानजी महाराज म्हणले, आई मी लग्न करायला तयार आहे, पण ज्याच्यास मी लग्न करल ते तुला कबूल होईल ना? अंजना म्हणली, होईल. कोणाशी का होईना, तू लग्न तर कर. तुला वाटलं असेल कोणी. ठीक आहे, परवानगी मिळाली. हनुमानजी महाराज तिथून निघाले. जाता जाता दरबारामध्ये जावं तर बाजूला सीतामाता उन्हाला बसलेली, कंगव्याने आपलं बाल संवारते. इथं कुंकू लावले. हनुमानजीने लांबून पाहिलं, कुंकू इथं लावलं. परत इथं कुंकू टाकलं भांगामध्ये. हनुमंताने पाहिलं. हनुमंताला पटकीन संशय आला. इथं कुंकू लावलेलं मी पाहिलं आणि इथं लावलेलं मला कळतं हे सौभाग्याचं चिन्ह आहे. इथं का टाकलं असेल कुंकू? गेला जवळ. माता तुझा शृंगार मी पाहिला, बराच वेळ इथं उभा होतो. इथं कुंकू लावलेलं मला कळालं सौभाग्याचं चिन्ह आहे, पण इथं कुंकू का टाकलं? सीतेला वाटलं हनुमंताला काय सांगावं दुसरं. सीता म्हणते, इथं कुंकू टाकल्यावर रामजी अधिक प्रेम करतात.
असं एवढंस कुंकू टाकल्यावर अधिक प्रेम करतात. सगळं जर कुंकू टाकलं तर किती प्रेम करते. हनुमानजी महाराज गेले दुकानावर, कुंकुवाचं पोत खरेदी केलं. कुंकू पडू नये म्हणून तेलही घेतलं, डबल तेल घेतलं, कढईमध्ये एकत्र केलं. नखापासून शिखापर्यंत सगळं लाल देह लाली लसे कोणी लंगूर लाल, सगळे लाल झाले. हनुमानजी गदाई लाल केले, निघाले. जय श्रीराम, जय राम, जय श्रीराम. जसा उड्डाण मारला की गेले अंजनी मातापाशी. आईने पाहिलं, अरे हनुमंत आहे काय? बोले माझं लग्न झालं. लग्न झालं, नवरी कुठे? नवरी नाही, नवरदेव आहे माझा. कोण आहे तुझा नवरदेव? मै रघुपती पती सेवक मोरे, रहय सोच प्रभु बने तोरे. माझे रघुपती राम पती आहेत आणि आई या जन्मामधले नाही, जन्म जन्मांतराचे माझे ते पती. पतीचा अर्थ आहे स्वामी, पतीचा अर्थ आहे मालक, पतीचा अर्थ आहे प्रभू, पतीचा अर्थ आहे समर्थ. ते माझा समर्थ भगवान रामचंद्र प्रभू माझे मालक आहे, स्वामी आहे. त्यांच्या चरणावर माझं जीवन समर्पित आहे. अंजनाने डोक्याला हात लावला. म्हणले हे काय माहित होतं मला तू असं करशील म्हणून? म्हणले आई, माझा जन्मजन्मी तरीचा संबंध आहे. असे हनुमानजी महाराज. मदनही नाही, मोह सुद्धा नाही, कशाचाच मोह नाही. न कीर्ती, न प्रतिष्ठा, न गौरव, न सन्मान. असे हनुमानजी महाराज हनुमंताची वंदना केली. आणि गोस्वामी तुलसीदासजी पुढे चरित्र लिहितात. गंगा यमुना सरस्वतीचा किनारा आहे आणि या किनाऱ्यावर भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. भारद्वाज मुनी बसाई प्रयागा, तिन्ही राम पद अनुरागा. मंगल भवन मंगल प्रभु सुदर्शरथ अजित बिहारी. तापस समागम परमार्थ पद परम सिद्धा. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. भारद्वाज मुनि परम श्रमा, हर हरुषि परम राम. मंगल भवन मंगल हारी, प्रभु दशरथ अजित बिहारी. तिथे गंगा यमुना सरस्वती आहे. गंगा प्रगट आहे, यमुना प्रगट आहे, सरस्वती गुप्त आहे. तिथे भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. आश्रमामध्ये वडाचं झाड आहे. माधव वेणी भगवान राहतात तिथे. तिथे प्रयागराज असं त्याला नाव आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे. पाहिलं असेल तर धन्यवाद आहे, नसेल पाहिलं तरी पहा. जेवढे भारत देशामधले तीर्थ आहेत ते माणसाने जीवन आहे तोपर्यंत पाहावे.
जोपर्यंत शक्ती आहे शरीरात चालता येतं तोपर्यंतच पाहता येईल ना. नंतर थकल्यावर काय पाहता येतं का? मग चालता येत नाही, सहन होत नाही, मग कधी पाहणार तीर्थ? सगळे तीर्थ, जे तीर्थ ऐकलं ते पाहायचं. बद्री केदारनाथ असेल, गंगा यमुना सरस्वतीचा संगम प्रयागराज असेल ते पाहावं. जगन्नाथपुरी, द्वारका धाम, कन्याकुमारी, अनेक तीर्थ आहेत. हे तर 4 धाम झालेच. आणखी जसे पंढरपूर, आळंदी असे प्रत्येक राष्ट्रामध्ये तीर्थ आहेत. त्या तीर्थामध्ये जायला पाहिजे. असं जे तीर्थ आहे तिथे साधू संत राहतात. मदालसा म्हणते ना आपल्या बाळाला, बाळा उठ, काय झोपलास तू, जा तीर्थाला, कशाला इथे आराम करतोस? उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत तेथे असते रे उदंड. तया माझे आत्मज्ञानी, जो कान बोले वितंड, तो गुरु करी, तो तुझ बुजविल प्रचंड. चेई तो तानुलिया, जाई श्री गुरु शरण. एक माता झाली फक्त ती मदालसा. पाळण्यात झोपे घातलेल्या बाळाला म्हणते, तिने बरेच पोरं वैरागी बनवले. जो जन्माला आला तिच्या घरी त्याला उपदेश करायची, ओठ कशाला झोपलास, कानास मंत्र द्यायची, चल संन्यासी बनवायची, वाट लावायची. प्रयागराज तीर्थावर मकर राशीमध्ये जेव्हा सूर्यनारायण जातात त्यावेळेला ते साधू संत येतात, कुंभमेळा भरतो. असाच एकदा कुंभमेळा भरला. या कुंभमेळ्यामध्ये साधू संत आले. कुंभमेळा होतो की नाही? आपणही पाहिला कुंभमेळा, मागे झाला ना, गेल्या वर्षीच झाला, जानेवारीमध्ये बहुतेक है ना, मागच्या वर्षी झाला. 144 वर्षानंतर आला. किती? 144 वर्षानंतर कुंभमेळा आलता गेल्या वर्षी. तिथे ज्यांना जाता आलं ते धन्य झाले. तर ज्यांना जाता नाही आलं ते इथं कोण गेले ना. तुम्ही गेला? तुम्ही गेले नाही? बाकी कोणीच? हा, परिक्रमा गेले बाबा. तुम्ही बाकीचे नाही गेले? नाही? पैसे काय केले एवढे? हा, 144 वर्षानंतर कुंभमेळा आला. आता पुन्हा 144 वर्षानंतर येणार आहे. तेव्हा तरी जा, तेव्हा तरी चुकू नका. आता पुन्हा जाणं होईल का? नाही बाबा, पुन्हा नाही जाणं होणार. तिथे साधू संत येतात. एकदा साधू संतांचा कुंभमेळा भरला. निर्गुण ब्रह्म, सगुण ब्रह्म, भक्तीचं वर्णन, उपासनेचं वर्णन, रामकथा, भागवत कथा आदी साधू संत करू लागले. भारद्वाज ऋषीचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्य महाराज आले होते. ज्या याज्ञवल्क्य महाराजांचं नाव उपनिषदामध्ये आहे. त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रश्नाची उत्तर दिले. तिने बरेच प्रश्न विचारले उपनिषदामध्ये. पत्नीने पतीला प्रश्न विचारले उपनिषदामध्ये. ही पृथ्वी कशावर आहे? पृथ्वी पाण्यावर आहे. पाणी कशावर आहे? आकाशामध्ये. आकाश कशावर आहे? वायुतत्वावर आहे. वायुतत्व कशावर आहे? ब्रह्मावर आहे. ब्रह्म कशावर आहे? याज्ञवल्क्य ऋषी रागावले. मा पप्राक्षी गार्गे, सावधान गार्गे, असा प्रश्न विचारू नको म्हणले. हा उलटा प्रश्न काय विचारते? ब्रह्म कशावर आहे? ब्रह्माला आधार नाही, ब्रह्म स्वतंत्र आहे. असे सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म चर्चा, असे याज्ञवल्क्य महाराज तिथे आलेले होते. सत्संग 4 महिने झाला. कुंभमेळा संपला.
साधू संत जाण्याच्या तयारीमध्ये होते. सगळ्यांनी गोरे विस्तारा बांधला. एक 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 साधू जाऊ लागले. या भारद्वाज ऋषीने याज्ञवल्क्य महाराजांचे पाय पकडले, रडू लागले. म्हणजे महाराज, तुम्हाला अडवू शकत नाही आणि जा हे म्हणू शकत नाही, पण माझ्या मनामध्ये एक संशय आहे. हे काय संशय आहे? भले मी ऐकलेलं आहे, उपनिषदाचा एक राम वर्णन केलेला. शंकर रात्रंदिवस राम राम जप करतात. एक राम आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेला राम, आणि एक राम आहे दशरथजी नंदन राम. हे चार प्रकारचे चार राम आहेत, हे सगळे एकच आहेत. नाथ संशय बड मोरे, करगत वेद तत्व सब तोरे. संत पुराण उपनिषद गावा, नाम प्रभाव श्रुती जे धावा. सगळे राम अनेक आहे की राम एक आहे सगळा, हा माझा प्रश्न आहे. आणि समर्थ तुम्ही आहात प्रभू, तुम्ही समर्थ सत्य धाम आहात. सगळ्या शास्त्रांचं तत्व तुमच्या हातावरच्या आवळ्यासारखं प्रगट आहे. सांगा प्रभू. असा जेव्हा प्रश्न विचारला, याज्ञवल्क्य महाराज हसू लागले. भारद्वाज ऋषी म्हणले, एका रामाचं तर चरित्र मला माहीत आहे. दशरथजी राम जो आहे त्याच्या पत्नीचं अपहरण रावणाने केलं. रामाला राग आला. पत्नीचा शोध करता 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 रामाने रावणाच्या लंकेवर आक्रमण केलं. भयंकर युद्ध झालं. रावणाला मारलं आणि सीतेला प्राप्त केलं. हे चरित्र मला माहीत आहे. हे बाकीचं सगळं चरित्र काय आहे, हे कोण आहे? याज्ञवल्क्य म्हणले, तुम्हाला सगळं चरित्र माहीत आहे, पण तुम्ही अज्ञानाचं नाटक करून सगळं चरित्र ऐकायचं आहे म्हणून प्रश्न विचारला. आणि हो, बरोबर आहे. अज्ञानाचं नाटक करूनच कथा ऐकायची असते. अज्ञानाचं नाटक करूनच प्रश्न विचारायचा असतो. शहाणा होऊन जर प्रश्न विचारला तर सांगणाराही प्रश्न देणार नाही, उत्तर देणार नाही. तुम्हाला माहित आहे सगळं, टाइमपास करू नका. अज्ञानी होऊन कथा ऐकायची. म्हणून तुम्हाला जिज्ञासा आहे रामकथा ऐकण्याची. तर हे महाराज, तुमच्या प्रश्नच हाच प्रश्न एकदा जगदंबा भवानी मातेने शंकराला केला. तो केव्हा केला, कसा केला, कोणत्या ठिकाणी केला, त्याचं मी वर्णन करेल, पण आज नाही, उद्या. याज्ञवल्क्य महाराज असं म्हणले आणि कथा थांबवली. तोच संवाद आजचा मी इथेच थांबतो. तो संवाद आपण पुढे घेऊया. आज 9 वाजले आहे.